नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरीचे बाबा म्हणजेच तात्या आता झोपेतून उठलेले असतात. तितक्यात आता वल्लरी तिथे येते आणि त्यांना विचारू लागते की तात्या, आवडले ना कपडे? त्यावर ते म्हणतात, मी नाही म्हणालो तरी सुद्धा तू ऐकलंच नाहीस. कशाला एवढी उधळपट्टी केली पैशांची? माझ्याकडे कपडे असताना एवढे कपडे कशाला आणलेस? त्यावर आता वल्लरी म्हणते की तात्या, तुमच्या कपड्यांची अवस्था काय झाली आहे ही मी बघितलं आहे. तुमचे सगळेच कपडे अगदी जीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता वल्लरीला खूप वाईट वाटू लागतं आणि ती त्यांच्याजवळ जाऊन म्हणते की तात्या, तुम्ही जेव्हा शाळेत असताना मला वर्षातून 2-3 कपडे घ्यायचे, मला दप्तर पुस्तकं घ्यायचे, ती सुद्धा उधळपट्टीच होती का? आता वल्लरी त्यांना म्हणते की तुम्ही स्वतःसाठी कधीच काही घेत नव्हतात. जे काही केलं ते फक्त माझ्यासाठी केलं, कारण मी माझ्या पायावर उभी राहावी. पुढे ती म्हणते, आई गेल्यानंतर तुम्हीच माझे आई आणि बाबा दोन्हीही तुम्हीच झाले. कदाचित मला माझ्या आईने सुद्धा एवढा जीव लावला नसता, तेवढा जीव तुम्ही मला लावला. आता वल्लरीने कपड्यांबरोबरच तात्यांसाठी चप्पल सुद्धा आणलेली असते. त्यामुळे आता ती चप्पलेचं बॉक्स घेते आणि त्यातून चप्पल बाहेर काढते. तेव्हा आता तात्या म्हणतात, आता हे काय? चपलेची काय गरज होती? तेव्हा आता वल्लरी तिच्या ओढणीने तात्यांचे पाय पुसते आणि त्यांच्या पायामध्ये चप्पल घालते आणि म्हणू लागते की तात्या, तुम्ही याच अनवाणी पायांनी लोकांच्या शेतात सालदार म्हणून काम केलं. ऊन वारा पाऊस काहीच पाहिलं नाही. या पायांमध्ये कित्येक काटे टोचले असतील ना, पण तुम्ही स्वतःचा विचार कधीच केला नाही. नांगर हातात धरून तुम्ही पिकांची कापणी केली आणि तुम्ही अनेक कष्ट करून तुमच्या एकुलत्या एक पोरीला म्हणजेच मला वाढवलं. आता हे बोलताना वल्लरीच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं. तेव्हा तात्यासुद्धा इमोशनल होतात. आता वल्लरीने तात्यांसाठी एक घड्याळ आणलेलं असतं. त्यामुळे आता ती त्या घड्याळ काढून त्यांच्या हातात घालते आणि म्हणते की तुम्ही कधीच वेळेचा विचार केला नाही, कधीच वेळ काळ पाहिली नाही, सतत आपले कष्ट करत राहिलात. त्यामुळे आता हे घड्याळ तुमच्यासाठी. असं म्हणत आता ती तात्यांचा हातात हात घेत म्हणते की मला एक वचन द्या की इथून पुढे आता तुमची सगळी जबाबदारी माझी. तुम्ही आता स्वतःला कधीच त्रास करून घेणार नाही. तेव्हा आता तात्या वल्लरीला मिठी मारतात आणि तात्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येऊ लागतं. तितक्यात आता मनोज तिथे येतो. मनोज जेव्हा हे सगळं बघू लागतो आणि ऐकतो तेव्हा मनोजलाही वाईट वाटत असतं. त्यामुळे आता मनोजच्याही डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आता वल्लरीचे तात्या तिला मिठी मारत म्हणतात की खूप मोठी हो, माझे अनेक आशीर्वाद आहेत तुला. आता इकडे मनोज डोळे पुसत असतो. तितक्यात आता इंदुमती तिथे येते आणि त्याच्या हातातली बॅग बघून त्याला विचारू लागते, माय व मन्या, तू माझ्यासाठी साड्या आणल्यात का? त्यावर मनोज म्हणतो, हो, बरं झालं तू आलीस. असं म्हणत ती बॅग तिच्याजवळ देतो. तेव्हा त्यातून रुमाल काढत इंदुमती त्याला विचारू लागते, हे काय, फक्त रुमाल? त्यावर तो म्हणतो, हो, वल्लरीने तात्यांसाठी कपडे आणलेले बघून तुझ्या डोळ्यात पाणी येईल, त्यामुळेच तुझे डोळे पुसण्यासाठी हे रुमाल मी आणलेत. त्यामुळे आता इंदुमतीला खूप राग आलेला असतो. आता इकडे मनोज झालेली सगळी हकीकत अजित आणि प्रेरणाला सांगतो. ती त्यांना सांगू लागतो की आईने खरंच मान्य केलंय की तात्यांच्या शरीरात नाना आले आहेत, त्यामुळे ती त्यांची खूप सेवा करतीये. त्यावर अजित आणि प्रेरणा म्हणतात की बरं झालं, कमीत कमी इंदू काकी त्यांच्याशी चांगलं तरी वागतायत. तेव्हा आता अजित म्हणतो की माझ्या ॲक्टिंगसाठी मला मार्क्स मिळाले पाहिजे हं. तेव्हा प्रेरणा म्हणते, तुला फक्त मार्क्स नाही तर तुला आता गिफ्टसुद्धा मिळेल. तेव्हा मनोज त्याला म्हणतो, खरंच काय ॲक्टिंग केली तू, परत एकदा करून दाखव ना. तेव्हा आता अजित नानांच्या टोनमध्ये, इंदू माय कशी आहे तू, असं म्हणू लागतो. तितक्यात आता निलिमाताई तिथे येतात. अजित म्हणत असतो की तात्यांच्या शरीरामध्ये आता मी येणार आहे, त्यामुळे मी तुला भेटू शकतो, बघू शकतो. तात्यांची सेवा हीच माझी सेवा. तू जर असं केलंस तर तुला स्वर्गात जागा मिळेल, नाहीतर तुला नरकामध्ये उकळत्या तेलात भजीसारखं तळून काढतील. तेव्हा आम्ही स्वर्गाच्या गच्चीत आणि तू उकळत्या तेलात बोंबा मारत राहशील. त्यावर प्रेरणा आणि मनोज हसू लागतात. इकडे आता निलिमाच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि ती विचार करू लागते, म्हणजे हे सगळे मिळून बिचाऱ्या इंदुताईला वेड्यात काढायचं काम करतायत. तेव्हा त्यांना जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकेल. पुढे ती विचार करू लागते, ती वल्लरी तर तशीच होती,
पण तिच्यामुळे माझे जावई आणि प्रेरणासुद्धा त्यात सामील झाले. आता काही झालं तरी इंदुताईंना लवकरात लवकर ही गोष्ट कळली पाहिजे. आता इकडे इंदुमतीने नानांसाठी म्हणजेच तात्यांसाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केलेला असतो आणि ती त्यांना स्वतःच्या हाताने वाढत असते. तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई तुम्ही पण बसा ना, मी आहे ना इथे, मी वाढते तात्यांना. तेव्हा ती रडू लागते आणि म्हणते की माझ्या नानांची मला सेवा करू दे. त्यामुळे तात्यांना आता जोरात ठसका जातो. इंदुमती लगेचच त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते की तुम्हाला चांगलं वाटतंय ना आता. तेव्हा आता तात्या तिला म्हणतात की इंदुताई तुम्ही पण जेवायला बसा, वल्लरी आहे की ती बघेल सगळं. तेव्हा आता इंदुमती त्यांना म्हणते अहो नाना असं काय करताय, मी कधी तुमच्या आधी जेवण केलंय का? त्यामुळे आता तात्यांचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो आणि वल्लरीलाही टेन्शन आलेलं असतं. आता थोड्या वेळानंतर मनोज आणि वल्लरी जेव्हा त्यांच्या खोलीत येतात तेव्हा मनोज म्हणू लागतो की चक्क आज आईने तात्यांसाठी मनापासून स्वयंपाक केला, नाहीतर तिच्या हातची चवच मी विसरलो होतो. तेव्हा आता वल्लरी त्याला म्हणू लागते की ऐका ना, आता चेष्टा मस्करी पुरे झाली. आता आपण सासूबाईंना त्रास द्यायला नको. हे बघा, ते आता तात्यांशी चांगलं वागताय ना. हे बघा, तुम्ही आता परत अजित भाऊजींना कॉल करून सासूबाईंना त्रास देऊ नका. त्यावर मनोज गालातल्या गालात हसू लागतो. तेव्हा वल्लरी म्हणते हे काय तुम्ही हसताय? त्यावर मनोज म्हणतो अगं वल्लू, आता अजितला काहीही सांगण्याची गरज नाहीये, कारण आता आई स्वतःच तात्यांची सेवा करून करून त्यांना जेरीस आणेल. आता इकडे तात्या झोपलेले असताना इंदुमती त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवू लागते. त्यामुळे आता तात्या जागे होतात आणि उठून बसतात आणि तिला म्हणू लागतात की बहीणबाई तुम्ही काय करताय हे? तेव्हा आता इंदुमती त्यांना म्हणते की नाना तुम्हाला आठवतं का आपल्या गावाकडच्या आठवणी? हे बघा, तुम्ही जेव्हा थकून यायचे तेव्हा मायला म्हणायचे की माझ्यासाठी गरम गरम जेवण कर आणि झोपताना तुम्ही मला तुमचे पाय चेपायला सांगायचे. त्यामुळे आता तुम्ही काहीच बोलू नका आणि मला तुमची सेवा करू द्या, असं म्हणत आता इंदुमती तात्यांचे पाय चेपू लागते. आता तात्या तिला नको म्हणत असतात तरी देखील इंदुमती ऐकत नसते आणि आनंदाने त्यांची सेवा करू लागते. इतक्यात आता इंदुमतीला तिच्या आईची आठवण येते आणि ती तात्यांना विचारू लागते की नाना माझी माय कशी आहे? तुमच्या दोघांची मला गहिरी आठवण येते बरं. त्यामुळे आता तात्यांना मोठा धक्का बसतो. तितक्यात आता इंदुमतीला तिच्या सासू सासऱ्यांची आठवण येते आणि ती तात्यांना म्हणते माझे सासू सासरे नरकात गेले ना, बरं झालं, खूप त्रास दिला त्यांनी मला. आता इकडे प्रेरणा आणि अजित बाहेर गेल्यानंतर निलिमाताई त्यांच्या खोलीत येतात, कारण त्यांनी अजित आणि मनोजचं बोलणं ऐकलेलं असतं. मनोज अजितला म्हणत असतो ज्या सिम कार्डने तो आईशी बोलतो ते अगदी व्यवस्थित ठिकाणी ठेव, कोणाच्या हाती लागता कामा नये. त्यामुळे आता त्या सिम कार्ड शोधण्यासाठी त्यांच्या खोलीत आलेले असतात. तितक्यात आता त्यांचं लक्ष तिथे असलेल्या सिम कार्डकडे जातं. आता निलिमाताई मोबाईलमध्ये ते सिम कार्ड टाकतात आणि इंदुमतीला कॉल करतात. आता इंदुमती नाना समजून फोनवर बोलू लागते. तेव्हा आता निलिमाताई त्यांना म्हणते की मी निलिमा बोलतीये आणि सगळ्यांनी मिळून तुम्हाला कसं फसवलं हे ती त्यांना सांगू लागते. त्यामुळे आता इंदुमतीला मोठा धक्का बसलेला असतो. आता याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदुमतीला जेव्हा सगळं सत्य समजतं तेव्हा आता ती तात्यांना येऊन डायरेक्ट विचारते तुम्हाला असं मुलीच्या घरी येऊन राहायला पटतं का? पुढे ती म्हणते आता तुमचा डॉक्टरचा खर्च जावयाच्या पैशावर करणार आहात का? त्यामुळे आता मनोजला मोठा धक्का बसलेला असतो आणि तात्यांना आणि वल्लरीला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा तात्या वल्लरीला आणि मनोजला म्हणतात मी तुम्हाला नाही म्हणत असताना तुम्ही आता जबरदस्तीने मला इथे घेऊन आलात. आता मला बरं वाटतंय, माझी ट्रीटमेंट नको घ्यायला, आता मला परत गावी जाऊ द्या. आता पुढे काय होणार हे सगळं सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.